चालते. हम्म. म्हणजे एक व्यक्ती, म्हणजे एक हाडामासाचा माणूस, एक व्यक्ती आपल्या एका जीवनामध्ये एवढं करू शकतो, म्हणजे याच्यावर कधी कधी विश्वासच बसत नाही. नाही सर. खूपच महान कार्य आहे त्यांचं. हा. ते कसं मॅनेज करत होते, काय त्यांची मानसिकता होती शेवटी ते पण एक मनुष्य होते ना, ते काय झालं तरी ते काय असते हो ना. काय, एक साधं काय वेगळ्या धाटणीचे असतील, त्यांची मनस्थिती वेगळी असेल. पण परिस्थिती तर काय इतकं काय त्यांची चांगली नव्हती की त्यांनी काय, त्यांना काहीच गरज, त्यांना परिवार होता, सगळं होतं ना. पण बघा ना सर, हा. कारण ते जाऊन बी आज किती वर्ष झाले तर, हम्म. पण त्यांचं विचार आज पण आपल्याला तंतोतंत लागू पडते तर, हम्म. आणि ते हम्म. आपल्याला फायद्याचे आहेत, आपल्याला हो. संरक्षण देतात. म्हणजे किती आहे ना. महान कार्य आहे त्यांचं. त्यांचं म्हणजे नाव जरी घेतलं तरी अंगामध्ये म्हणजे असं एक कुणीतरी आहे व चिंता नाहीये, म्हणजे चिंता, आपण फक्त चिंता म्हणून आपण स्वार्थाच्या येथून नाही म्हणत मी, पण एक हम्म. आधार आहे व अस्तित्व आधार आहे. आहे, अस्तित्व अस्तित्व आहे आहे, त्यांचं. आहे. मग म्हणूनच ते म्हणतात ना की जिवंत बाबासाहेबांपेक्षा गेलेले बाबासाहेब जास्त डेंजर आहेत. खूप सर. आणि आधार आपल्यासाठी आहेत, खूप मोठे आपल्या आधार आहे त्यांचा, आज पण आपल्याला हा, हा. आधार आहेत. हो, हो, शत्रू खरे. शत्रू शत्रूसाठी ते डेंजर आहेत. आपल्यासाठी सर, आपल्यासाठी आणि मला एक आपल्यासाठी असं म्हणजे, डेंजर नाहीत. हा, आपल्यासाठी हा, आपल्यासाठी मला एक असं मायबाप वाटतं, मायबाप माय बाबा, पण मला एक सर असं वाटतं म्हणजे की लोक म्हणतात की बाबासाहेबांनी दलितांना माणसात आणलं, पण मी तर म्हणतो त्यांनी सगळ्यांना, सवर्णांना माणसात आणलेलं आहे. म्हणजे दलितांना तर आणलं, दलितही नको, आणलं सांग. आणि सगळ्यांनाच माणसात आणणं. हा, म्हणून ते म्हणतात ना, माणुसकी हा, तेच तर. माणुसकी माणुसकी प्राप्त करायची असेल हम्म. तर बुद्ध धम्माच्या हा, बरोबर, वाटेवर या. खरंय. हा, हा, धर्मांतर. भारत देशाचा बाबासाहेबांमुळे आहे आज. हा, हा, अख्खा म्हणजे भारत देश बाबासाहेबांमुळे जिवंत आहे. हो. बरोबर आहे. ते नंतर लक्षात येईल लोकांच्या. हम्म. ते काय म्हणतात, डोंगरापासून, पर्वतापासून तुम्ही जितके लांब जाता तितके त्याची उंची तुम्हाला कळते. आणि जेवढं तुम्ही जवळ उभे राहता तेवढं ते सगळी दगडमातीच दिसते ती. म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही उभे असाल तर काय ते वरत नाही दिसत ना. त्या पर्वताच्या छायेखाली तुम्ही उभे असताना ते छायेमध्ये तुम्हाला दिसत नाही, किंवा तो पर्वतच असा असतो की ती तुमची नजर त्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जितका तुम्ही लांब 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 जाता तितका तो पर्वत तुम्हाला स्पष्ट आणि मोठा दिसतो. त्याची उंची पण दिसते. म्हणजे लोकांना लोकांना समजतं, पण ते लोक जाणीवपूर्वक, एक तुम्हाला एक 2 मिनिटात फक्त एक लेटेस्ट किस्सा सांगतो. हा, हा, मिसेस एक मैत्रीण आहे, आणि ती वधूवर सूचक मंडळ चालवते, ते असं म्हणजे ती मै मिसेस जाते कधी कधी तिला असं भेटायला वगैरे. कधी कधी त्यांच्या ऑफिसचं काम चालू असतं, तिथे बसतात, ते गप्पा वगैरे मारतात. ते मराठामध्ये, म्हणजे वधूवर सूचक मंडळ जे आहे ना, ते मराठामध्ये. तर ते ते असं काय होईल असं वाटलं नव्हतं. ते एक फोन आला तिकडून, कुठून तरी होतं ते, औरंगाबाद वगैरे. तर ते बाई सांगत होती की तिच्या मुलासाठी स्थळ पाहिजे. आम्ही म्हणे ओबीसी मध्ये येतो, स्थळ पाहिजे, आणि पहिले बायको काहीतरी ती वारलेली आहे वगैरे त्या मुलाची, आणि आता दुसरं पाहिजे बाबा, असं तसं. आणि माझ्या मुलीचं, बाकीच्या मुलांचं मुलीचं पण आम्ही इंटरकास्ट केलेलं आहे, ब्राह्मणांना दिलेलं आहे, याला दिलं त्याला दिले, असं. आम्ही खूप पुरोगामी विचाराचे, आता सुद्धा म्हणजे मुलासाठी इंटरकास्ट चालेल वगैरे. आणि ती काय म्हटली बघ, महार सोडून काय पण चालेल. हा, हा, फार. ती म्हणजे डायरेक्ट हा, सुरुवातीला असं वाटलं की ती प्रगत विचाराची आहे, हा, हा, परंतु हा, शेवटी हा, लगेच लक्षात आलं की ते हा. बरबटले. आणि लगेच तिने, मग तिने आता तिला पण ते जरा खराबच वाटलं ना त्या मैत्रिणीला. तिने ते स्पीकरवर ऐकत होती, मग तिने ते स्पीकर बंद केला आणि दुसरीकडे जाऊन ती बोलली, मग काय असेल ते तसं. आणि ते ते पण बोलले तसं का, तर म्हणजे ते लोक देवधर्माला मानत नाही, आणि आपण तर देवधर्माला मानतो, असं. हं.
देव धर्माला मानतो आणि उच्च नीचता पण मानतो. हो हो. तेच तर. मग काय मानता तुम्ही, उच्च नीचता मानता का देवाला धर्माला मानता? मग देवधर्म म्हणजे म्हणजेच उच्च हा, मग निश्चित आहे. दोन्ही जर एकच असेल तर मग ज्याचं त्यानेच परीक्षण करावं, त्याचा काय अर्थ बरोबर असतो? बरोबर. हम्म. सर माझी तर ओळख आमच्या गावात नास्तिक म्हणून आहे सर. हा हा. आपल्याला नाही, आपल्या लोकांना ते नास्तिकच समजतात. आपण आस्तिक पण नाही, नास्तिक पण नाही. नास्तिक पण नाही. हा. आपण वास्तविक आहात. आपण वास्तववादी आहोत, वास्तविक आहोत. ते म्हणून सत्य जे असतं, वास्तववादी. सत्य जे असतं ते आस्तिकही नाही, नास्तिकही नाही. नाही, पण बाबासाहेब म्हणतात ना की धर्म फार आवश्यक आहे. जेवढी भाकरी आवश्यक आहे तेवढा धर्म आवश्यक आहे म्हणे. भाकरी शरीराला जगवेल, हा धर्म मनाला जगवेल. हा हा. जिवंतपणाची साक्ष, मनाचं हम्म, स्वातंत्र्य. धम्म मनाला स्वतंत्र करील हम्म. म्हणजे जिवंत करील. आपण काय सत्याच्या मार्गावर आहोत आणि हा हा. सत्य हा सत्य स्वीकारतो आणि त्यामुळे हे लोक सहजिक आपल्याला नास्तिक म्हणतात. हम्म, त्यांचा प्रश्न आहे. हा. ते काय समजतात त्यांचा प्रश्न आहे. ते हम्म. महारमांग समजतात तो त्यांचा प्रश्न आहे. तो महारमांगांचा बौद्ध धर्म समजतात तो त्यांचा प्रश्न आहे. सत्य काय आहे, जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना ते कळेल की खरे दलित हम्म, कोण आहेत. हम्म. नाही साहेब, त्यांना समजतं, सर्व समजतं. पण ते असं नाही आपली समजत, एक आयडेंटिटी नाही समजत. वेगळी. नाही नाही त्यांना नाही सर. समजत नाही. थोड. ज्यांना समजतं ते हं, समजतील तर ते असे वागू शकत नाही ना. हा, जर तसं वागतात, बोलतात, तर मग नाही हं, समजलं म्हणजे जीवनाचं अस्तित्वच समजलं नाही. तर हं, मला ते त्या त्या फिलॉसॉफीनं, त्या धर्मानं जी तुमची मानसिकता तयार केलेली आहे, त्या हं, मानसिकतेतूनच आपण बोलतो. आपण माणूस म्हणून थोडंच बोलतो का मी असा आणि मी तसा, आम्ही वरते आणि ते खालते, आणि हे मधले, हं. आणि आम्ही उच्च. वरच्यावर हं, आम्ही सोयरिकी करतो. आम्ही हं, खाली खाली नाही करत. मग ही मानसिकता जी आहे, हा, ती मानसिकताच ते माणसात नाही हे दाखवते ना. हं, हं, असा विचार करणारी माणसं माणसात नाहीत म्हणजे हं. माणुसकी बरोबर नाही. बरोबर. माणसात नाही म्हणजे माणुसकी नाही, आणि माणुसकी हं, नाही, आणि तरी तुम्ही आस्तिकता, नास्तिकता, देवधर्म, आपण देव धर्म मानतो असं हं, म्हणता. हं, आता जे मानतात त्यांनीच विचार करायचा, तो आपला विषय नाही येतो. हं, हं, बाबासाहेब जे म्हणले ना, हं, आता मी हं, जसं 35च्या ते काय अनाहिलेशन ऑफ कास्ट, हा जो हे जातीभेद निर्मूलन, हं, हे जे न दिलेलं भाषण आहे आणि हं, छापलेलं हं. आहे नंतर बाबासाहेबांनी, हा, हा, त्या भाषणात ते म्हणतात की आता याचा विचार करण्याची आता आम्हाला काही गरज नाही. मी हा हा. बरोबर बरोबर. हा. मी सोडून सोडलं चाल ते. मी सोडायचे सोडून चाललो सोडलं. हा मी सोडून चाललोय आता, सोडलं. मी सोडून चाललोय, त्यामुळे आतापर्यंत प्रयत्न केला. हा हा. आता आता तुम माझा. आता तुमचं तुम्ही बघा. हा, आता तिथं बॉल तुमच्या कोर्टात आहे का? हो, त्यामुळे जाती व्यवस्था नष्ट करणं, उच्च नीचता नष्ट करणं, हा आपल्या रिंगणातला, आपल्या अखत्यारीतला, आपल्या हा. डोक्यातला विषय नाही येतो. नाही, सोडून दिलेलं आता. आता हं. सोडून दिलं. ज्यांच्यात आहे त्यांनी बघावं ते. अच्छा अच्छा. हा हा हा. ज्यांच्यात आहे आ- त्यांनी बघा. आपलाच हा आपण तो विषय का घ्यायचा? हा बाबासाहेबांचं म्हणणं तेच होतं शेवटी. म्हणून तर त्यांना भाषण देऊ नाही दिलं. हा. ते जे म्हणाले की मी बरोबर. आता याच्यातून जाणार, हा हे माझं हे माझं तुमच्या व्यासपीठावरचं, हा. तुमच्या स्टेजवरचं शेवटचं भाषण आहे, असेल अच्छा. हा हा. असं ते म्हटले. कारण मी हा. आता याच्यातून बाहेर पडणार. हं, तर तेवढ्या एका वाक्यामुळं ते म्हणाले की तेवढं बदला. हं, हे काय तुमचं म्हणणं आम्हाला मान्य नाही. ते तेवढ्या एका याच्यामुळे ते जरा सगळं भाषणाचा हेच बदलतो. हं, म्हणजे सूरच बदलतो, किंवा हं, आमचा जो उद्देश आहे जात पात तोडक मंडळाचा, हं, हं, लाहोर, त्या हं. मंडळाचं नाव होतं जातपात तोडक मंडळ अच्छा. हं, लाहोर. हं, हं, तर त्या आमच्या मंडळाचा उद्देशच जातीपाती तोडणं आहे. आणि तुम्ही म्हणता मी या जातीतून, मी या धर्मातून बाहेर पडणार, हं, तर मग आमचा हेतू साध्य होत नाही. आम्हाला तर तुम्हाला आमच्याच घ्यायचंय. हं, हं, ते म्हणतात तुमचं तुम्ही सांभाळा. हं, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी केलं, हं, अख्खं आयुष्य दिलं, हं.
म्हणजे निम्म अर्ध आयुष्य दिलंय. 35 साल म्हणजे किती झाले? 35 आणि 91चा जन्म, हं, 54 वर्ष, हं, 44 वर्ष मी तुमच्यासाठी झटतोय, किंवा जे काय असतील, 30 वर्ष, हं, 35. हं. तरी ते जात नाही. हा. आणि हं, तुम्हाला एक सत्य तुम्हाला पटत नाही, एक सत्य तुम्ही मान्य करत नाही की आपल्यामध्ये काय अवगुण आहेत. हं, आणि अवगुण दाखवणाऱ्याचा तुम्ही इतका द्वेष करता हं. की बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही मला तुमच्या बागेतला सर्प समजता. तुम्ही मला तुमच्या बागेतला सर्प समजता. म्हणजे इतका द्वेष करतात ते, अं, इतका द्वेष तेच. करतात. तर का थांबायचं मग? हं, हं. ते आदाम आणि येवच्या त्या कथेत तो सर्प आहे ना, तो दोघांना जाणीव करून देतो. असं आहे ना, स्त्री पुरुषांची जाणीव करून देतो ना तो सर्प. आणि त्याच्यानंतर ते सृष्टीचं निर्मिती आता ते बायबलमध्ये अच्छा, बायबल आदाम, बायबलचं नाही, मला माहिती नाही. नाही नाही, ते आदाम आणि आणि तो सर्प असतो. हो. ते दोघ जण स्वच्छंद राहत असतात आणि तो सर्प त्यांना जाणीव करून देतो की तुम्ही स्त्री पुरुष आहात वगैरे वगैरे. त्या हा. सर्पाचे त्यांनी असं झालं ते. नाही, आता बायबल मधला सर्प वेगळा, अच्छा अच्छा. हा. हा सर्प वेगळा, यांच्या मनातला सर्प वेगळा, अच्छा अच्छा. आपला हा, सर्प वेगळा. हा, हा. आणि हो. जो सर्प मित्र असतो हा, त्याच्यासाठी सर्प वेगळा असतो. हा. हं. सर्पमित्र जे असतात ना, ते हा, हा. ते फ्रेंडली त्याला हँडल करतात. करतात. हा. फ्रेंडली त्याला हँडल करतात. समजा एखादा सर्प जर हुशारी. दंश करण्यासाठी जर तो फणा मारत असेल, हं. तर सर्पमित्र त्याचा फक्त फणा चुकवतो, एवढंच. एवढंच का? हा, हा. त्याला माहिती आहे, ती टॅक्ट माहिती आहे. त्याला नाही मारत तो. नाही मग, हा, स्वतःला तेच ना. स्वतःला वाचवतो. वाच. तरी पण जातात ना, काय काय गेलेले आहेत. तर आपण हं, आपण आपण सुद्धा फणा काढलेल्यांना किंवा फुसकारणाऱ्यांना हं. घाबरून न जाता स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. संरक्षण करायचं आणि त्यांना पण वटणीवर आणायचं. ते त्यानंतरचा प्रश्न आहे. आधी स्वतःचं संरक्षण करा, वटणीवर आणण्याचा नंतरचा प्रश्न आहे. येऊ नाही तर नाही होतो त्यांचा प्रश्न आहे. अच्छा. हा. तो आपला उद्देश नाही. ते जेव्हा त्यांना कळेल, भान येईल, सती येईल, जागृत होतील, तेव्हा कळेल की ते कसा विचार करतात, कसं वागतात, कसं बोलतात, कसं वागतात आणि कसं वागवतात, कसं वागतात आणि कसं वागवतात. आणि त्यांना कोण कसं वागवतंय. तो त्यांचा प्रश्न आहे. हा. सगळ्यात कसं आहे की इतरां हे डोळे, आपलं जे बघा, आपले सगळे इंद्रिय जे आहेत ना, हे बाहेरच्या बाजूला आहेत. हं, सगळे इंद्रिय हे बाहेर आहेत, बाहेर कनेक्टेड आहेत. आणि हं, त्यामुळे नॅचरली बाहेरच जास्त दिसतंय. हं, आणि त्यामुळे आपण बाहेरचाच जास्त विचार करतो. आणि मग बाहेरच्यांसाठीच आपण जणू काही सगळं काही करतो. हं. म्हणजे बाहेरच जगतो आपण. हो, जवळपास. म्हणजे अंतरंग विसरतो, म्हणजे स्वतःला विसरतो. आपण जेवढं बहिर्मुख बाहेर असतो, तेवढं स्वतःची आपण कनेक्टेड नाही. हं. आणि त्याच्यामुळे काय म्हणतात, दुसऱ्यांचं धुणं धुण्यात आपला फार वेळ जातो. दुसऱ्यांची हं, घाण काढण्यात आपला फार वेळ, पण ते आपल्यातलं आहे ते. हं. बाहेर इतरांचा द्वेष हा बाहेर दिसतो, परंतु द्वेष तर अंतरंगात आहे ना. त्याची अभिव्यक्ती, त्याचं एक्सप्रेशन, त्याची वर्तणूक बाहेर आहे. द्वेषाची वर्तणूक बाहेर आहे, पण द्वेष आत आहे. आणि त्या बाहेरच्या वर्तनाचा जेवढा त्रास होत नाही, तेवढा त्रास या आतल्या द्वेषामुळे होतो. कारण द्वेष हा पॉइझन आहे. आणि पॉइझन जिथं असतं तिथं ते जास्त बाधणार आहे. बाहेर नंतर म्हणजे हं, हं, हं. विष काय म्हणतात ना, आता बाबासाहेबांचं काम पाहून कधी कधी शत्रू असं म्हणतात, ते विष ओकायचे, हं. गरळ ओकायचे असं म्हणतात. गरळ. हा, हा. हा. तर ते विष ओकायचे, गरळ ओकायचे. बाबासाहेब म्हणायचे, तुम्ही गरळ ओकताय, माझ्या मनात ते नाही. हा. तुम्ही माझ्या मनात ते नाही. मला
मी स्वतंत्र वृत्तीचा माणूस आहे, समता मानणारा माणूस आहे, न्याय मानणारा माणूस आहे, ब- बंधुत्व मानणारा माणूस आहे. समता, हं. स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. हा. मग यात वाईट काय आहे? यात वाईट काय नाही, हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे ते म्हणायचे. हं. हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि हं. हे तत्वज्ञान मी राज्यघटनेमध्ये आणलेलं आहे. हं. म्हणजे राज्यघटनेची तत्व सगळी बुद्धाच्या तत्वावर आधारलेली आहेत आणि हं. ती माझी जीवनशैली आहे म्हणतात. हं. माझ्या जीवनाचं सार हे स्वातंत्र्य, बंधुत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे माझ्या जीवनाचं सार आहे ते म्हणतात. ही माझी जीवनशैली आहे. मी विचार करतो तो मुक्तीसाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी, बुद्धाने विचार केला विमुक्तीसाठी, बाबासाहेब समतेसाठी, समतेचा विचार करायचे, बुद्ध समता प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचे. बुद्ध हे बाबासाहेब हे बंधुत्वाचा विचार करतात, बुद्ध हे मैत्रीचा विचार करतात. मैत्री म्हणजे पुन्हा बंधुत्वच आहे. हं. बाबासाहेब न्यायाचा विचार करायचे, बुद्ध पण न्यायाचा विचार करायचे. हं. बाबासाहेब जागृतीचा विचार करायचे, बुद्ध सती सांगायचे, बुद्ध जागृती सांगायचे, बुद्ध भान सांगायचे, बुद्ध अपमाद सांगायचे. म्हणजे दोघांच्या विचारांमध्ये इतकं साम्य आहे आणि वर्तनात पण. परंतु आता कसं आहे, बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी त्यांच्या काळानुरूप त्यांनी चळवळ केली. त्यांची चळवळ ही त्यांच्या काळानुरूप होती, त्यांच्या परिस्थितीनुसार होती, त्यांच्या प्रश्नांनुसार होती, त्यांच्या व्यवस्थेनुसार होती, समाज व्यवस्थेनुसार, धर्मव्यवस्थेनुसार. बाबासाहेबांची चळवळ ही बाबासाहेबांच्या काळाशी अनुरूप होती. बाबासाहेब ज्या परिस्थितीत जन्माला आले, हं. जी परिस्थिती त्यांनी भोगली, ज्या यातना त्यांना त्या परिस्थितीमुळे, विशेषतः अस्पृश्यतेमुळे आणि विषमतेमुळे ज्या यातना त्यांना भोगाव्या लागल्या, त्या परिस्थितीनुसार त्यांच्या जीवनाचं हं. हं. ध्येय ठरलं का अस्पृश्यता नष्ट करणं हेच आमचं हे गांधीजींचं वाक्य घेऊन ते बोलतात की, ते म्हणतात की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा किंवा अस्पृश्यता हा ईश्वर ईश्वर के प्रति कलंक है, असा काही हं. शब्द प्रयोग आहे ना. म्हणजे हं. ईश्वरावरचा तो कलंक आहे, धर्मावरचा कलंक आहे. बाबासाहेब म्हणले नाही, हा आमच्या हा त्यांच्यावरचा कलंक नाही, हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे तो आता आम्ही मिटवणार तो. आणि तो आम्ही धुवून काढू. हं. आमचा हं. कलंक आम्ही धुवून काढू. हं. तुम्ही नका काळजी करू आता. आणि तेच काम सती जागृती करते. सती जागृती काय करते? चित्तशुद्धी. विमुक्ती म्हणजे काय? चित्तशुद्धी, चेतो विमुक्ती असं म्हटलेलं आहे त्याला. तर जिथं चेतो विमुक्ती, चित्तशुद्धी असते, तिथं तुमच्यातलं पॉइझन जे आहे, लोभ द्वेष जे आहे, ते आपापच अं, होताचं नव्हतं होऊन जातं, धुवून जातं. म्हणजे चित्तशुद्धी होते. आणि जिथं चित्तशुद्धी होते तिथं आपापच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे आपापच, कारण ते ऑलरेडी आहे माणसामध्ये. माणसाचं अस्तित्व हे खरं म्हणजे माणुसकीसाठीच आहे. हं. हं. बरोबर. हं. माणसाचं अस्तित्वच माणुसकीसाठी आहे, हं. माणसासाठी आहे, माणूस थंड. बनण्यासाठी आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायासाठी हे मानवी अस्तित्व आहे. परंतु माणूस हा 100% माणूस नाही. हं. 100% माणूस का नाही? तर त्याच्यामध्ये अजागृतीचा अंश फार मोठा आहे, म्हणजे अनकॉन्शियस माइंड. अजागृतीचा अंश फार मोठा आहे. आता सायन्स त्याच्या भाषेत म्हणतं की ते 70%, 80%, 90% अनकॉन्शियस माइंड आहे, अजागृत आहे. म्हणजे कळतच नाही आपण काय होतं, कसं वागतो आणि कसं बोलतो, आणि आपलं चित्त कसं आहे आणि विचार कसे आहेत हे कळतच नाही. कारण त्याचं स्वतःशी कनेक्टिव्हिटी नाही. याचा अर्थ काय की ते अजागृतीनं
हे सगळं अंतरंग व्यापलेलं आहे. अनकॉन्शियसनेच अंतरंग व्यापलेलं आहे. म्हणजे कसं आहे की दिव्याखाली अंधार म्हणतो ना आपण. हं, हं. म्हणजे तो दिवा वर पेटलेला आहे आणि खाली सगळा अंधार असतो. तसं आपलं माणसाचं जीवन जे आहे ना, जेवढं दिसतं तेवढंच ते असं वाटतं का हा माणूस असा आहे. परंतु अंतरंगामध्ये, अनकॉन्शियस मध्ये काय असतं हे तो स्वतः ओळखू शकतो. आपण आपल्याला ओळखू शकतो. आणि आपण आपल्याला जेव्हा ओळखतो तेव्हा इतरांचं आपल्याला एक काय म्हणतात, एक समानुभूती एक येते. म्हणजे समानुभूती म्हणजे काय, आपल्यासारखे इतर आहेत, तर मग आपल्यात जर असायचं त्याच्यात पण असेल. आपल्यात जर द्वेष आहे हं, तर हं. प्रत्येकात द्वेष आहे. आपल्यात जर चांगुलपणा आहे तर प्रत्येकात चांगुलपणा आहे. आपण जर भानावर जगत नाही तर मग इतर लोकही जर भानावर जगत नाही. आपण मिस्टेक्स करतो, चुका करतो, मग इतर पण त्यात अज्ञानातून अविद्येतून चुका करत असतील. आपण जसे संस्काराने घडलो, आणि संस्कार हे आपल्या हातात नाहीत, संस्कार हे परिस्थिती घडवते. ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतो ते म्हणजे आई, वडील, घरातली परिस्थिती, तुमचे नातेवाईक, तुमचा तुमचा म्हणजे काय म्हणतात गोतावळा, भाऊबंद. तर भाऊबंद हा पण एक ग्रामीण भागातला मोठा मुद्दा आहे तो. नातलग आणि भाऊबंद हे शब्दच काहीतरी वेगळं सांगतात. भावकी वेगळी, नातलग वेगळे, नातलग वेगळे, भाऊबंद वेगळे, आणि हे सगळे भावकी. आणि ते भावकीला धरून गावाकडं काम चालतं. म्हणजे किती भेदवृत्ती जी आहे ना ती अशी रुजलेली आहे. जख जखडून टाकलेली ती. जखडून टाकलेलं आहे ते. त्या त्याचे हं, पॉयझन ते इतकं भिनलेलं आहे हाडामासामध्ये. हं. हाडामासामध्ये पॉयझन बनलं म्हणजे चित्त इतकं विकृत झालेलं आहे. तर ते संस्कार आपल्यावर झाले तर आपल्याला ते दिसतच नाही, ते कळतच नाही. कारण अजागृत मन, अनकॉन्शियस माइंड, सती नसलेलं मन. आणि ते आपल्याला दिसो नाही तर नाही दिसो, वर्तन त्याच्यातूनच चालतं. माणसाचं बोलणं आणि वागणं जे आहे हे मनाच्या आदेशानुसार चालतं, चित्ताच्या प्रवृत्तीनुसार चालतं. म्हणजे माणसाचं वर्तन हे स्वतंत्र नाही. माणसाचं वर्तन स्वतंत्र नसतं कधी, ते कंडिशन्ड असतं. ते परिस्थितीनं ग्रासलेलं असतं, परिस्थितीनं बांधलेलं असतं, आणि परिस्थितीनं ते शुद्ध पण होत असतं. तर ती 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 परिस्थिती, ती मनस्थिती ही परिस्थितीतून तयार होते. म्हणजे आपण आपले आई वडील, आपलं कुटुंब, आपलं नाते गोते, गोतावळा, भाऊबंदकी, नातलग किंवा भाऊबंद किंवा भाऊकी, गोतावळा, तिथला समाज, सामाजिक परिस्थिती, गावातली परिस्थिती. मग आपण शहरीकरणात शहरात आलो, मग शहरातली परिस्थिती, तिथं वेगळीच मनस्थिती तयार होते. आपण घेतलेलं शिक्षण, आपण करत असलेली नोकरी, आपला जॉब, तिथली परिस्थिती, देशातली परिस्थिती, राज्यातली परिस्थिती. आता नाही का, आता आता राज्यातली परिस्थिती कशी आहे आपण पाहतो बातम्यांमध्ये. मराठी बातम्या आपण पाहिल्या की आपल्याला महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती कशी आहे. एकूण परिस्थिती नाही कळत, परंतु ज्या ठळक घटना ज्या आहेत त्या खूप काही काही म्हणजे बऱ्याचशा निराशाजनक आहे सध्याच्या. तर आपण पाहतो, तुम्ही टीव्ही सुरू केला तर काय दिसतं, मारामाऱ्या, अगदी सरकार सरकार दरबारी चाललेल्या मारामाऱ्या, विधान भवनातल्या मारामाऱ्या, तुमच्या बाहेर रस्त्यावरच्या मारामाऱ्या, बलात्कार, अत्याचार, ऍक्सिडेंट. गोदी मेढे. हा, ते गोदी आता गो नाही, आपण नाव नाव नाही घेणार. आपण आपण अच्छा, अच्छा. आपण आपण
परिस्थिती कशी ऑब्जेक्टिव्हली पाहायचं. आपण नाव द्यायचं काय कारण, ही परिस्थिती अशी आहे. ती कोणी ती कोणी एकामुळे होत नाही. ती कार्यकारण भावामुळे होते. कोण एक त्याला जबाबदार नसतो. मनोवृत्ती ज्या असतात त्या मनोवृत्ती एकमेकांशी संघर्ष करतात आणि ती परिस्थिती निर्माण होते. तर ह्या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होतो. आपल्या मुलांवर परिणाम होतो. आपल्या महिला मंडळावर परिणाम होतो. आपल्या स्वतःवर परिणाम होतो. एकूणच परिस्थिती त्याच्यामुळं बनते. आणि मग त्याला रिॲक्शन येतात. त्याला प्रतिक्रिया दिल्या जातात. आणि मग प्रतिक्रियेमध्ये काही माणसं जशास तसं उत्तर देतात. इट का जवाब पत्थर से. तुम अगर तुम अगर यहाँ ऐसी बात करोगे तो जब तुम हमारे इलाके में आओगे तो हम पटक पटक के मारेंगे. आता लेटेस्ट बातमी तुम्हाला माहिती असेल. नाही 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 माहिती. हा, तर ते ते आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतं. एक खासदार म्हणतात, हम्म. पटक पटक के मारेंगे. अच्छा. आणि मग इथं आपण आपले महाराष्ट्रीयन नेते म्हणतात, तुम्ही तुम यहाँ आ जाओ, हम तुम्ही पट पटक पटक अरबी समुद्र में डुबो डुबो देंगे. डुबो के मारेंगे, डुबे डुबे के मारेंगे. काय होतं, टिट फॉर टॅट, जशाच तसं. असे ना. ह्याच्यातून काय परिस्थिती निर्माण होते. तर कुणीच माघार घ्यायला तयार नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही आम्हाला मारून टाका किंवा आम्ही तुम्हाला मारून टाकू, आम्ही युद्ध चालू ठेवू. डरेंगे नहीं, पीछे नहीं हटेंगे. आता काय म्हणणार समजदार माणसं, समंजस माणसं काय म्हणणार. हम यहाँ से क्यों जाएंगे, ये देश तुम्हारे बाप का है क्या, असं. काय असेल ते त्यांच्या मनातलं ते. हा. पण त्याचा सामान्य माणसावर असा परिणाम होतो. हा तेच तर. सामान्य माणूस सामान्य माणूस जर भानावर नसेल, सतीमध्ये नसेल, जागृत नसेल, तर तो ही गोष्ट पर्सनलाइज करतो. हा. म्हणजे तो स्वतःला लावून घेतो आणि तो तसाच विचार करायला लागतो. त्याला काय माहिती नसतं खरं म्हणजे, तिकडचे कोण आणि इकडचे कोण, त्याला दोन्ही माहिती नसतं. त्याला असं वाटतं, हा इथं असं चाललंय ना, मग हे असंच असेल. पण टाळी एका हाताने वाजत नाही ना. आणि म्हणताना ते परत म्हणायचं, हे आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही एकच आहोत. तर हे सगळं सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे आहे. आणि याच्यामध्ये मुख्य दोष कोणाचा आहे, अजागृत मनाचा. जी माणसं भानावर नाहीत, जी सतीमध्ये नाहीत, ज्यांना स्वतःच अस्तित्वच कळत नाहीत, मग ते कुणी असो, वरती असो नाही तर खालती असो. म्हणजे अधिकारानं वरती असो नाही तर खालती असो, सत्तेमध्ये असो किंवा सत्तेमध्ये नसो, वर अं, कोणत्या प्रांतातले आहेत हाही मुद्दा नाही. वरच्या प्रांतातले असो नाही तर खालच्या प्रांतातले असो, म्हणजे सगळं एकच आहे. जमीन ही सरळ आहे, समतल आहे. त्यामुळे वरता आणि खालचा मुद्दाच नाही. है ना. भारत भारत जर पाहिलं तर आपण तो सपाट आहे ना, असा. तो असा थोडाच उभा आहे. नकाशात दिसतो तसा थोडाच भारत उभा आहे. भारत असा आहे. आडवा आहे. जमीन कशी आहे, जमीन अशी आहे. मग वरतन खालचा प्रश्न येतो कुठे. सगळे एकाच पातळीवर हे करतात. ते मनातलं वरतं खालचं आहे. ते मनाचं प्रक्षेपण आहे, ते मनाचं प्रोजेक्शन आहे. मनाला ही हे समतलता दिसत नाही. मन काय म्हणतात, नेहमी फणा फणा काढून असतं कधी कधी. नाही तर मन गाफील असतं. आणि मन सरपटतं पण, आणि मन फणा पण काढतं. वास्तवता वेगळीच आहे. जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा कळतं, अरे हे कधी कधी असं, कधी कधी तसं. कधी एकदमच झोपेत असतो, गाफील असतो, काही कळत नाही. आपण आहोत का नाही याचे भान राहत नाही. आपण झोपेत वेगळे असतो आणि झोपेतून उठल्यावर वेगळेच असतो.
झोपेत जे विचार चाललेला असतो तो उठला, अरे कुठे गेलं ते सगळं. ते तर फार भयंकर होतं. आणि उठून पाहतो तर काहीच नाही. तर हे काय चाललंय हे? याच्यात आपल्याला सतीनं जागृतीनं शिरावं लागतं. भानावर येणं, जागृत होणं, याचा अर्थ हा आहे. आपण बाहेर जे घडतं त्याच्यानुसार आपण मनाचं अवलोकन नाही करू शकत. बाहेर अभिव्यक्त काय होतं, व्यक्त काय होतं बाहेर. बाहेर ज्या घडामोडी घडतात किंवा आपलं वर्तन सुद्धा जे बाहेर घडतं, म्हणजे बाहेर बोलणं, बाहेर वागणं, माणसांचं बाहेर बोलणं, बाहेर वागणं, म्हणजे बाहेरच्या स्तरावर व्यक्तिगत वर्तन असो नाही तर सामाजिक वर्तन असो, राष्ट्रीय वर्तन असो, राज्याचं वर्तन असो नाही तर राष्ट्राचं वर्तन असो, हे वर्तनाच्या पाठीमाग चित्त प्रवृत्ती आहे. चित्त आहे, मन आहे, विचार आहेत, त्याच्यातून ते वर्तन येतं. म्हणून मुख्य फोकस हा पाहिजे, त्याच्यातून हे वर्तन घडतं, ते चित्त आपल्याला दिसलं पाहिजे. ते या हाडामासामध्ये दडलेलं आहे आणि ज्याचं त्याचं काम आहे. माझं काय करायचं, माझ्या जीवनाला कसा आकार द्यायचा, हे मला माझ्यात उतरूनच कळणार आहे. परिस्थिती तर मला घडवणारच आहे. कारण इंद्रिय बाहेर आहेत, पुढे जोडली तशी आहे ना. इंद्रिय पुढे आहेत अशी. सरपटणारा जर प्राणी पाहिला किंवा दुसरे प्राणी पाहिले, चतुष्पाद प्राणी, चार चार पायाचे प्राणी जरी आपण पाहिले, दोन पायाचे, आता दोन पायाचा माणूस उभा राहतो त्यामुळे तो फारच उभा राहतो, त्याला जास्त असं असं वाटतं का आपण उंच आहोत. परंतु चतुष्पाद प्राणी, चार पायाचे प्राणी पाहिलं तर त्यांचं डोकं पुढंच असतं. त्यांचं हे डोकं पुढंच असतं, त्याच्यामुळे इंद्रिय पुढंच असतात. सरपटणारे पाहिले तर त्यांचं डोकं पुढंच असतं, त्यांची डोळे पुढंच असतात, त्यांची जीभ पुढं असते, त्यांचं सगळं पुढं असतंय. आणि मागं सगळं धड सरपटत असतं आणि पुढचं धड पुढं पाहत असतं, पुढचं डोकं पुढं पाहत असतं. सगळे प्राणी, मासेचं डोकं पुढं असतं आणि मागं एवढं मोठं धड पाण्यात तरंगत असतं आणि पुढचं ते असतं ते पुढचं पाहत असतं, पुढूनच खात असतं, पुढंच पाहत, जे काय असेल त्याचा जाणीव. माणसाचं तरी काय आहे, माणूस उभा असतो खरा पण सगळं बाहेर, डोळे बाहेर पाहतात, बाहेरचे कान ऐकतात, गंध चव स्पर्श बाहेर. त्या उत्क्रांतीमध्ये तशी रचना झालेली आहे की पुढं पाहायचं आणि मागचं जे काय ते घेऊन चालायचं. ते जणू काय ते डिस्कनेक्टेडच आहे ते. कधी कधी असं वाटतं जागृत मन आणि अजागृत मन, कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड, हे डिस्कनेक्टेड आहे. जणू काय आपलं डोकं वेगळं आहे, धड वेगळं आहे. आणि आपलं धड काय करतं हे धडपणे कळतच नाही. हा? धडा धडाचं काय चालतं हे धडपणे कळत नाही. त्यामुळं कधी कधी असं वाटतं आपली काय धडगत नाही आता. पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण सतत बाहेर कनेक्ट असतो. ती बोट आहे पाच बरोबर ती अशी बसलेली आहेत. आणि हे ह्या बोटांवर पण, ह्याच्यावर पण पॉइंट्स आहेत. मला माहितीये का ह्याच्यावर ते हा, पॉइंट्स आहेत, म्हणजे काही ॲक्युप्रेशर. अॅक्युप्रेशर मध्ये ते पॉइंट सांगतात. ते इथं नाक आहे, इथं डोकं आहे, इथं हे आहे, तिथं ते आहे, इथं लिव्हर आहे, इथं हार्ट आहे, अमकं आहे आणि तमकं आहे, ते बरंच काय काय असतं ते. आता हे पाच पाच इंद्रिय सगळं अस्तित्व ह्याच्यात आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. हेच पॉइंट आपल्या पायात पण आहे, तळ पायात हेच पॉइंट ते आपल्या ह्याच्यात पण आहे. तसे सांग. आपल्या हाताची जे बोटांची किंवा जे पंजाची रचना जी आहे ना, तिथे आपण कोणती पण वस्तू पकडू शकतो. हा.
अशा अशा रीतीने बनलेली आहे आपोआप. म्हणजे कोणत्याही आकाराची वस्तू आपण पकडू शकतो, फक्त पिरॅमिड सोडून. आपण पिरॅमिड असं उचलू शकत नाही. पिरॅमिड म्हणजे हा ते हा. हा. तो समजा एक लोखंडाचा पिरॅमिड आहे आणि त्याला समजा तेल वगैरे लावलं, तर त्याला आपण उचलू शकत नाही समजा. तर बाकीची कोणतीही जगातली कोणतीही वस्तू आपण हाताळू शकतो या हाताने. आपण स्वतः पण पिरॅमिडच आहोत एक. जर स्वतःला आपण पाहू शकत नाही, पकडू शकत नाही, दिसत नाही, तर पिरॅमिडच आहे ना तेल लावलेलं एक. म्हणजे तुमच्या भाषेत आता हे नवीन नवीन उपमा आता. हम्म. तर पिरॅमिड असा असतो हा, म्हणजे त्याला हं, म्हणजे हं. तिन्ही बाजूनी तुम्ही ठोकळा पाहिला ना, त्रिकोणी हा, ठोकळा जो असतो हा, हा. तसा तो. ही एक ह्या दोन बाजू हं, असतात आणि पुढची एक हं. अशी. चार चार हा हा, बरोबर असे आहे. असे चार चार. त्रिशंकू त्रिशंकू म्हणतात ना. नाही, ते शंकू नाही, चार म्हणजे. चार, अच्छा. हा, आमने सामने असे चार. अच्छा. हं, तर आपल्याला जर आपलं हे जीवन दिसत नाही तर ते तुम्ही म्हणताय तसं पिरामिड सारखंच झालं आहे. हं, पण हे आता कसं पाहायचं, तर याची सुरुवात आतून आहे. हं, याची सुरुवात बाहेरून आहे, याची सुरुवात आतून आहे. बाहेर बाहेर जे दिसतं ते फक्त काय म्हणतात ते, एक्सप्रेशन आहे, ते मॅनिफेस्टेशन आहे, अभिव्यक्ती आहे. हं, हं. जे व्यक्त होतं बाहेर, जे व्यक्त होतं त्याचं रूट आत आहे, त्याचं मूळ आत आहे. म्हणून मुळाला मुळालाच हात घातला पाहिजे. मुळाशी मुळाशी गेलं पाहिजे. म्हणजे कधी कधी असं वाटतं हे आपण जी सुरुवात करतो ना, काया आनापान करते, पोटामध्ये उतरा, पोटाची हालचाल पहा आणि खोलामध्ये जा. नॅचरल हा, म्हणजे असं ओढून ताडून नाही. तुम्ही असं हे नाही करू शकत, त्याला ताण नाही देऊ शकत, पोटाला ओढाय असं ओढल्यासारखं नाही. ते नॅचरली चालू आहे. तर ते नॅचरली चालू आहे, जी नैसर्गिक हालचाल चालू आहे. जो पहिलाच प्रश्न अशोकने विचारला, नैसर्गिक श्वास कसा असतो दिसत नाही. तर हे नैसर्गिक पद्धतीनं जो श्वास चालू आहे, आन आणि अपान, नैसर्गिक. आपण नाही, आपण आपण मी घेतला आणि मी सोडला की मग त्याच्यावर नियंत्रण येतं. तुम्ही जेवढं म्हणणार मी करतो तेवढं त्याच्यावर नियंत्रण येतं. त्याच्यावर तुम्ही त्याला तुम्ही असं काय म्हणतात त्याला, त्याच्यात तुम्ही प्रेशर ठेवताय, मी असा पाहिलं आणि तसा पाहिलं. काहीच करू नका. आनापान पाहण्यासाठी, श्वास पाहण्यासाठी काहीच करू नका, हेच करायचंय. आणि काही न करणं अवघड असतंय. त्यांना हे जे आहे आणि तुमचे चित्त हे नेहमी काहीतरी करण्यासाठीच वसवस करत असते, वखवक करत असते. मी करील, मी असं करील, मला असं आहे ना तर मग मी तसं करील. पण काय करील, ते काय आहे ते कळतच नाही तर काय करणार आहे. दिसतच नाही तर काय करणार आहे. म्हणजे काय म्हणतात ते, अंधारात तलवार चालवल्यासारखं आहे. अंधारात उभा आहे आणि काहीतरी कुठेतरी असेल म्हणून आपलं नुसतं ते फिरवत राहतोय. आणि ती तलवार जास्त करून इथं असते डोक्यात. तर विचारांनी काय करतो, नुसता विचारच करतो, नुसतं हवेतच तो हे करतो. कधी कधी दिवा स्वप्न पण असतात. ते दिवसा पण तो विचार करतो, मी असं करेन तसं करेन. आणि झोपेत तर काही विचार होत नका, तो काही करतो झोपेत. स्वप्न जे पडतात ते काही करतो. याच्या मागे असुरक्षितची भावना वाटते त्या. अच्छा, भय आहे, भय आहे, बरोबर. अज्ञान आहे, ते ते सगळं अज्ञानच आहे, अविद्या आहे, म्हणजे सती नसलेली अवस्था आहे, जागृत नसलेली अवस्था आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. सगळं जे मूळ मूळ जे आहे ना, ते आपण आपले इतके वर्ष चाललंय हे बोलणं आणि इतके सत्र चालले, ते अजून मूळ शोधण्याचं चाललंय. आपल्या जीवनाचं मूळ कुठं आहे, जगण्याचं मूळ कुठं आहे, सोर्स. हम्म. सोर्स कुठं आहे, तो तो सोर्स पाहतोय आपण.
तो अंधारात आहे, तो अविद्येत आहे, तो अज्ञानात आहे, तो अजागृतीत आहे, तो अनकॉन्शियस मध्ये आहे. मी एक ते बरा बोललो मला वाटतं. डेप्थ सायकोलॉजीचा एक थोडासा मी अभ्यास करत असताना ऑनलाईन, त्या डेप्थ सायकोलॉजी मध्ये त्यांना डेप्थ सायकोलॉजी सिग्मंड फ्राईडच्या गुरुनं ते डेप्थ सायकोलॉजीची संकल्पना सांगितली म्हणे. नंतरचे लोक वापरतात. तर डेप्थ सायकोलॉजी म्हणजे सखोल मानसशास्त्र किंवा मानसशास्त्राचं मूळ खोलातलं. तर त्या डेप्थ सायकोलॉजीची व्याख्या करताना ते म्हणतात की ते तुम्हाला अनकॉन्शियस माइंड शोधावं लागते. डेप्थ सायकोलॉजी मध्ये तुम्ही अनकॉन्शियस माइंड मध्ये, अजागृत मनामध्ये उतरत असता. आता ते कसं उतरतात हे काही, जसं बुद्धानं स्पष्ट सांगितलं तसं मानसशास्त्रज्ञांनी नाही सांगितलं. मानसशास्त्रज्ञ काय करतात किंवा सायकॅट्रिस्ट लोक काय करतात, ज्याचं मानस तपासायचे, मन तपासायचे, चित्त तपासायचे, अनकॉन्शियस माइंड ज्याचं तपासायचे, पाहायचे, त्याला ते बोलतं करतात, त्याला बोलायला लावतात. सांग तुला म्हणजे काय स्वप्न पडतात, काय वाटतं, असं असं झालं तर तू काय करतो, तर याच्याशी रिलेशन कसं आहे, त्याच्याशी रिलेशन कसं आहे, बायकोशी कसा वागतो नवरा, नवरा कसा बायको नवऱ्याशी कशी वागते, मुलांचं काय आहे, बाप लेकांचं कसं आहे, आजी नातवांचं कसं आहे, तुमच्या घरातले जे इतर नातेवाईक आहेत तुमचं कसं रिलेशन आहे, ते शेजारच्यांशी कसं रिलेशन आहे, असे असे काही त्यांना ते विचारत असतील. मला त्यातलं एक्झॅक्ट हे माहिती नाही की तुला काय स्वप्न पडतात, तू काय विचार करतो, किंवा काही रंग पण, रंग कोणता रंग दिसतो, कोणते प्राणी स्वप्नात येतात. ते असं जेव्हा ते प्रश्न विचारतात आणि तो बोलतो, त्याच्यावरून ते त्याचं माइंड ओळखतात, याच्या मनात काय चाललेलं आहे. म्हणजे फेस टू फेस माइंड पाहत नाही, फेस टू फेस नाही पाहत. हा फेस आहे आणि फेस आतमध्ये आहे, इकडून ते पाहतात. बाहेर काय, तो कसा व्यक्त होतो, वर्तन. वर्तन, हे वर्तन आहे. आणि माइंड आहे, हे बाह्य अंग आहे आणि हे अंतरंग आहे. बघा आता बाह्य अंग नेहमी काळवटलेलंच असते. ते गोरा माणूस जरी असला ना, आता मी काळा आहे समजा, आणि एकदम गोरा व्हाईट माणूस जरी असला ना, तर ते हे जास्त व्हाईट असते त्याचं, आणि जरा कमी व्हाईट असते. म्हणजे वर्तन जे असतं ना, हे नेहमी विकृतच असते. आणि मागची बाजू जी असते ना, ती अजागृत बाजू ही इनोसंट असू शकते. माझं मत आहे, म्हणजे मला असं वाटतं इनोसंट म्हणजे काय, त्याला माहिती नाही ते काय आहे ते, आणि आपण त्याला बाहेरून पाहतो. म्हणजे एखाद्या माणसाच्या वर्तनावरून आपण त्याची मानसिकता पाहतो. तर ते तसं असतं, पण ते परमनंट नाही. हे परमनंट नाही, कारण हे मुद्दाम मुद्दाम नाही चाललेलं. ह्याला हे दिसतच नाही, कळत नाही, ह्याचा न्याचा संपर्कच नाही ना. जागृत नाही येत. जागृत नसल्यामुळे ह्याचा न्याचा संपर्कच नाही. पण दोन्ही एकच आहे, एकात एक गुंतलेले आहेत, एकमेकांना पाहू शकत नाही. इकडे तेच आहे आणि इकडे तेच आहे. हे अव्यक्त मन आहे, हे व्यक्त मन आहे, दोन्ही एकत्र आहेत. म्हणून ह्याच्यात उतरलं पाहिजे. सर ते सायकॅट्रिस्ट ते जे प्रश्न विचारतात ना, त्यांच्या त्या प्रश्नांची वर्गवारी आणि लिस्ट ठरलेली असते. हा, मग त्यांना जे काढून घ्यायचं त्यानुसार त्यांनी ते
आणि प्रयोग करता 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 त्यांची प्रश्नावली पण तयार झाली, का त्यांची चाकोरी तयार झाली, की हा अमकाला समजा घाबरणारा मनुष्य, फोबिया असणारा मनुष्य विचलित असतो, मग त्याला काय वाटू शकतं, ह्याचे काही आडाखे त्यांचे आपोआपच प्रयोग करता करता काही स्वतःकडे पण पाहत असतील आणि काही प्रयोगातून पण काही गोष्टी त्यांना दिसत असतील. त्याच्यातून एक त्यांची प्रश्नावली पण तयार होत असेल. आणि हे आता आपल्याला पण तो एक अभ्यासाचा विषय असावा असं मला वाटतं. म्हणून मी बऱ्याच दिवसांपासून मी त्याच्यात आहे. पण कसं आहे की एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात नाही घालता येत. आपल्याला आपण आधी स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. आधी आपल्याला आपलं कळालं पाहिजे, मग आपण इतर बाह्य विषयामध्ये हात घालू शकतो. माझ्यात आतमध्ये अंधार आहे आणि मी शोधायला जातो तर ते सगळं अंधारच दिसेल, कारण आतच अंधार आहे, तर बाहेर अंधारच शोधणार तो. आत प्रकाश आहे तर तो प्रकाशामध्ये प्रकाश शोधणार. म्हणजे असं सर्वसाधारणपणे या सगळ्याच गोष्टी मी खूप प्रयोग करून बोलत नाही बरं का. म्हणजे आता सध्या कारण कसं आहे, आपण चर्चेच्या ओघात, आता आपण चर्चा चालू आहे, आपलं हे धम्मचिंतन चालू आहे, म्हणजे आपण सगळे हो. चिंतन करतोय आणि आपण सगळ्यांनाच बोलायला मुभा आहे आणि आपण चर्चा करतो इथं. त्याच्यामुळं कसं आहे की आपण कन्क्लुजन नाही बोलत, म्हणजे निष्कर्ष नाही बोलत, अंतिम मुद्दे नाही बोलत, आपण चर्चा करतोय. असं असं असू शकतं, मानसशास्त्र असं असं असू शकतं, आतलं बाहेरचं असं असं असू शकतं, याचं आपण काय करतोय, शोध घेतोय. असं ते दाखवतात ते काहीतरी असं चावी किंवा ते पेंडुलम असं काहीतरी बॉल ते असं हलतो वगैरे आणि त्याला ते बघायला लावतात आणि मागच्या त्याला पास्ट मध्ये वगैरे किंवा असं घेऊन जातात. तर तसं मला म्हणजे मला ते स्वतःवर रिग्रेशन. करून मला स्वतःवर रिग्रेशन. ते कर हा, हा मला ते स्वतःवर करून घ्यायची इच्छा आहे की मी तुम्ही काय सांगतोय, मी काय बोलणार आहे. पण ते तुम्हाला कळणार नाही. नाही रेकॉर्ड करतात ते ना. त्याला कळेल पण तुम्हाला नाही कळणार. नाही रेकॉर्ड करतात ना. ते रेकॉर्ड रेकॉर्ड केलेल्यापेक्षा तुम्ही बोलण्यापेक्षा बोल न बोललेलं फार मोठं असतंय आतमध्ये. न बोललं जाणार, कारण अनकॉन्शियस माइंड पण जर ते थोडं जरी ते जर असं रिझर्व असेल तर ते सगळं नाही व्यक्त होणार. नाही मला हे पाहायची इच्छा आहे की मी काय बोलल, म्हणजे काय बोलणार आहे असं. करून पहा आणि सांगा आम्हाला. करून पहा, सांगा आम्हाला. पण मी काय बोलतोय हे मला आत्ताच दिसतंय ना आतमध्ये. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा हा, आपण चित्तानुसती हा, धम्मानुसती मध्ये उतरतो हा, तेव्हा काय चाललंय हे याच्याशी कनेक्शन असतंय आपलं, येतं. हा. आणि ते आपल्याला कळतं आधी. जिथं हे इकडं तुम्ही मानसशास्त्रज्ञाशी बोलता आणि ते तुमचा रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकवणार आणि तुम्ही अरे बापरे असं होतं का, मी असं बोललो का, माझा नाही विश्वास बसत किंवा माझा आवाज नसेल तो, असं पण म्हणू शकतो आपण, कारण मनाला नाकारायचंय ना. त्यापेक्षा थेट कनेक्ट व्हा, थेट उतरा आणि थेट पहा. हिअर अँड नाऊ असं म्हटलेलं, हेही पस्तिक म्हणजे काय? या आणि पहा, इथंच या आणि इथंच पहा आणि इथंच जाणा, इथंच ओळखा. नो दाय सेल्फ, स्वतःला ओळखा इथंच. इथंच या, इथं पहा अंतरंगात, इथंच ओळखा स्वतःला, इथंच प्रॉब्लेम पहा आणि इथंच सोल्युशन शोधा किंवा उत्तर शोधा. प्रश्न तिथंच आहे आणि उत्तर तिथंच आहे. भय पण तिथंच आहे, भयमुक्ती पण तिथंच आहे. चिंता आहे तिथंच आहे, चिंता मुक्ती पण तिथंच आहे. डाऊट पण तिथंच आहे, डाऊट मुक्ती पण तिथंच आहे. अंधार पण तिथंच आहे, प्रकाश पण तिथंच आहे. दुःख पण तिथंच आहे, दुःख मुक्ती पण तिथंच आहे. एकच आहे. एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतो आपण. एका हाताचे दोन काय म्हणतो पंजे, म्हणजे हा पंजा आहे आणि ही पुढची बाजू, मागची बाजू, पुढची आतली बाजू, बाहेरची बाजू.
नवीन नवीन बोध होत चालतो सर नवीन नवीन बोध शोधत होत. राहिल्यावर. हा. आता मला सहजच विचार आला, अजागृत मन जरी असेल किंवा नसेल जरी, पण ज्यावेळेस आपलं डोकं दुखतं त्यावेळेस आपल्याला डोक्यात समजतं, अरे ह्या साईडला दुखतंय, म्हणजे कुठल्या भागाला दुखतंय, पाठीमागं पुढं, किंवा पाय दुखल्यावर पायापतर हा रे हा पाय आहे, म्हणजे स्पष्टता येत जाते. ती ते डोक्यामध्ये जे दुखते, आता समजा तुम्हाला डोक्याचा हे आहे, प्रॉब्लेम आहे, दुखण्याचा हा. तुम्हाला, मायग्रेन, तर ती वेदनानुसती आहे. वेदनानुसती. कारण दुखतंय ते म्हणजे ह्या वेदनामध्ये. दुखण्याच्या माध्यमातून एक एक पार्ट समजतो शरीराचा. हं. ज्यावेळेस तिथं वेदना होतात त्यावेळेस समजतं. त्या वेदना समजतात. हा. वेदना. ते, हा, वेदना जाणीवा समजतात, जाणीवा जाणवतात त्या वेदना. कारण वेदनांमध्ये सुख वेदना, दुःख वेदना, किंवा न्यूट्रल वेदना, सुख दुःख, असुख दुःख वेदना, म्हणजे सुख दुःख विरहित वेदना. त्या वेदना म्हणजे चित्त आणि विचार नाही, मनोधम्म नाही. नाही. लक्षात घ्या. आपल्याला वेदनांमध्ये आपण आणि वेदना कसं, जिथं जास्त सुख असतं ते सुख जाणवतं, जिथं जास्त दुःख असतं तिथं जाणवतं. कारण त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. कारण दुखण्याने दुखतं, आणि ते जेवढं असह्य दुखणं असतं तेवढं आपल्याला ते जास्त जाणवतं. आनंद जेवढा जास्त असतो तेवढं हे शरीर नाचतं, गातं, उधळतं, है ना, उड्या मारतं. आनंद आहे ना. आणि दुखण्यानं ते असं आकुंचित पावतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, असं कुंठित होतं, गप्प बसतं, झोपून जातं, आळसात पडतं, लपवतं, चिडचिड करतं. चिडचिड करतं. तर दुःख, आणि ते जाणवतं. तर दुखल्यानंतर त्या अवयवाची आपल्याला जाणीव होते की असा असा जास्त अवयव आहे. जास्त जाणीव होते. हा. आता तर सर, रागात फणफणतो ना, फणफणतो म्हणजे काय, सगळं अंग त्याचं ते काही काही बोलतो आणि कसं पण हातवारे करतो आणि कसा पण नाचतो आणि कसा पण मारतो आणि कसं काही पण. आता पहा तुम्ही जे काय, ते टीव्हीच्या याच्यामध्ये थोडासा तोही अभ्यास करायचा, की रागातली माणसं कशी वागतात. बघा, मारहाण करताना सगळे चवताळून, सगळा एका माणसावर सगळे चवताळून जातात आणि सगळे मारतात त्याला, आणि कोणाला कशाच काय भान नसते. परवा एक काय, एक मुलगी, रिसेप्शनिस्ट मुलगी दवाखान्यातली, त्याला तो येतो तो कोणी उत्तर भारतीय, आता तिथं त्यांना ते दाखवायचे का ते, आणि महाराष्ट्र, परप्रांतीय. हा, परप्रांतीय आणि स्वकीयानं आपल्या प्रांतातल्या या मुलीला असं ओढलं, असे केस तिथे धरले ना, असं फिरवलं ना, असं आपटलं. ते 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 जर आपण वेगळं याच्यात, म्हणजे ते तर ते चुकीचं आहे, ते वाईट आहे, ते बरोबर आहे. पण रागात माणूस काय करतो बघा, त्याचं त्याला भान नाही, तोही पडतो, तो पण असा भोलगडतो, काय म्हणतात असा, दोलायमान होतो, त्याला दुसरे ढकलतात, हे सगळेच असं. अंतरंग, याच्यातला अंतरंग बघायचे, एक अभ्यास करायचा तो. काही गोष्टी ह्या अशा वर्तनातून आपल्याला, आता सायकोलॉजिस्ट लोक किंवा सायकॅट्रिस्ट लोक त्या वर्तनातूनच अभ्यास करतात ना. म्हणते, म्हणतात ना, व्हिडिओ परत पहा, रिवाइंड करा त्याला, परत व्हिडिओ पहा, परत मागे घ्या व्हिडिओ. म्हणजे काय पाहतात ते, बारीक सारीक हालचाली ज्या आहेत, त्या बारीक सारीक हालचालीतून त्याचा ते शोध घ्यायचा प्रयत्न करतात. एखाद्या, म्हणजे ऑब्जेक्शन घेण्यासारखं एखाद्याचं समजा बोलणं असेल, तर ते काय करतात, ते स्लो स्लोली ऐकतात, किंवा एक एक वाक्य, एक एक शब्द ऐकतात, आणि मग तो बोलता, कसा बोलला, काय बोलला, कसं बोलला, त्याच्यातून त्याचा ते शोध घेतात ना. तसं हे हे बाह्य हे आहे, म्हणजे अभ्यासाची ही एक बाह्य पद्धत म्हणून, माणूस जाणण्याची.
पण हेच आपण स्वतःला पण अप्लाय केलं पाहिजे. आपण कसं बोलतो, आपण कसं वागतो, आपण कसं कसे विचार करतो, आपल्या मनात काय काय भावना येतात, त्या सगळ्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, त्याच्यामुळे काही दुखतं का? दुखतात. विकृत विकृत विचार, विकृत चित्त असेल तर त्याचा परिणाम होतोच. तुमचं काहीतरी पोट दुखतं, तुमचं काहीतरी पित्त होतं, कधी कधी असं म्हणजे जुलाबासारखं पण होतं, तुमचं बीपी वाढतं, धडधड वाढते, तुमच्या डोक्यात तसे काय म्हणतात त्याला, डोकं बधीर होतं, तो म्हणतो ना मला काही सुधरत नाही, अस्वस्थता येते. म्हणजे सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो, म्हणजे चित्ताचा, विचारांचा, जाणीवांचा. कारण हे शरीर आणि मन जे आहे ते एकत्र आहे. एकच आहे नामरूप. जे बाहेर आहे तेच आत आहे. जे बाहेर आहे तेच आत आहे, पण आपण बाहेर जास्त लक्ष देतो. कारण अनुभव, कारण हे बाहेर आहे ना, इंद्रिय बाहेर लावली पुढं. कॅमेरा कारण बाहेर, कॅमेरा बाहेर, सीसीटीव्ही बाहेर आहे. शरीर श्वास घेतं सोडतं. श्वास आतून आत घेतला जातो, आतून आत सोडला जातो, बाहेर सोडला जातो. पण अं, हवा ही बाहेर निसर्गात तयार होते. निसर्गात, त्यामुळे आपण बाहेर लक्ष देतो. पण परवा असं ऐकायला, म्हणजे मिसेसला दवाखान्यात घेऊन गेलो, तर डॉक्टर म्हणला तुमचं फुफ्फुस 30% काम करतंय. म्हणजे फुफ्फुस आतून काम करेना, म्हणून श्वास घ्यायला सोडायला त्रास यायला. म्हणजे आपण आत म्हणजे सर्व क्रिया चालू आहे, पण आपण ते हवा बाहेर तयार होत असल्यामुळे आपण बाहेरच लक्ष देतोय. बाहेर तयार होते असं नाही, बाहेर हम्म. जाणवते. कारण अच्छा, बाहेर, हा. त्वचेला स्पर्श होतो ना. विचारा. जे लोक हे सांगतात ना का इथं पहा, हम्म. इथं पहा, नाकाखाली पहा, ऍक्च्युअली तर हवेचा त्वचेला जो स्पर्श होतो तो स्पर्श जाणवतो, हम्म. आणि तिथं जे काही जाणीव आहे ते जाणवतं. बरोबर. आणि तुम्ही बाहेर असता, बाहेर असत. चित्त मन बाहेर आहे, बाहेर आहे, तर मग बाहेरच्या बाहेरच सगळं चाललंय. जेव्हा आपण म्हणतो श्वासोच्छ्वास कसा चाललाय, नैसर्गिक श्वास, आणि ही काया कसं आन करते, कसं अपान करते, भात्यासारखं काय हालचाली चालल्यात त्याला धरून, म्हणजे श्वासाला धरून, श्वासाच्या निमित्तानं आपण त्या पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल, या संपूर्ण धडाची हालचाल, आणि आणखीन बारीक सारीक गोष्टी आपण जसजशा आपण नैसर्गिक श्वास ऑब्झर्व करतो तसतशा त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून आपण नैसर्गिक श्वास हा शब्द नेहमी वापरतो. नैसर्गिक श्वास म्हणजे अनात्म श्वास, म्हणजे मी घेत नाही, मी सोडत नाही. नैसर्गिक श्वास, तर तिथं आपण बाहेर नाही, आतमध्ये. आतमध्ये आहोत. आणि आपल्याला आतला शोध घ्यायचा आहे. बाहेरचा नाही. बाहेरचं काय, बाहेरचं तर सगळं जास्तच दिसतंय ते. फक्त दिसतंय बाहेर, बाहेरचं दिसतंय आणि ते बाहेर नसतंय. कारण आतमध्ये असत. श्वास जर आत चाललाय, तो जर बाहेर पाहिला, तर ते श्वास पाहतच नाही आपण. आपण स्पर्श पाहतोय कायवरचा, शरीरावरचा. आपण श्वासाची क्रिया कुठे पाहतो, काय चाललंय आतमध्ये, फुफ्फुस, तुमचं पोट, श्वासपटल, पाठ, हे सगळं असं हे करतंय ना, आकुंचन प्रसारण जे चाललेलं आहे वर खाली किंवा असं, त्याच्यात छोटा श्वास, मोठा श्वास, संथ श्वास, गतिशील श्वास, जड श्वास, हलका श्वास, कमी श्वास, ऱ्हस्व श्वास, मोठा श्वास, त्रासदायक श्वास,
मुक्त श्वास, अपूर्ण श्वास, पूर्ण श्वास, काय जे असेल ते, त्या निमित्तानं आपण अंतरंगाचा अनुभव घेतो ना. म्हणून ते कधी कधी असं वाटतं बुद्धांनी काय सांगितलं हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. आपण लोकांनी सांगितलेलं ऐकतो आणि करतो. त्याचं मुख्य कारण आपण आपण स्वतःमध्ये उतरून पाहत नाही. त्याच्यामुळे आपण इतरांवर विश्वास ठेवतो. ते चुकीचे असं नाही, पण ते पूर्ण बरोबर पण नाही असं वाटतंय हा. म्हणजे आता काही लोक काउंटिंग करायला श्वास काउंट करायला शिकतात. काउंटिंग हा विषय आहे का आनापान विषय आहे? अनापान. अनापान आहे. काउंटिंग विषय आहे. काउंटिंग करताना तुम्ही श्वास मोजताना काउंटिंग हा विषय झाला. हे हं. करा त्या निमित्ताने तुम्ही श्वासाच्या संपर्कात असता, नाही असं नाही, पण श्वास हा मुख्य विषय राहत नाही. काउंटिंग मध्ये अडकतो ना आपण. काउंटिंग मध्ये अडकतो तो. आणि तुम्हाला म्हणजे काउंटिंग येतं, तुम्ही लहान पोराला सांगणार का काउंटिंग? त्याला 1 ते 10 येत जमत नाही. किंवा एखादा अडाणी माणूस आहे, त्याला आता बऱ्याच जणांना कळतं, तो भाग वेगळा, पण काहींना 1 ते 10 नाही कळत. काहींना बोटं कळतात, पण ते आहे ना, सांगता आता येत जुन्या नाही. काळातले जे म्हातारी माणसं होते, त्यांना ते आकडे नव्हते कळत त्यांना. ते असं हे करा, किंवा ते रेग मारायच्या त्या भिंतीवर पूर्वीचे लोक. हा, 1 झालं, 2 झालं, मग मग ते एवढं. किंवा काउंटिंग ही नंतरची गोष्ट आहे. 1 ते 10 आहे, आता हे सोपं झालं. काही लोक पुढे काउंट करत असतील. नाही, मी हे पाहिल की मला 100 पर्यंत जमतं की नाही, असे पण काही करणारे लोक आहेत. मी पण ते पूर्वी तसं नवीन नवीन 1 ते 10च का, मला काही जमत नाही काय पुढं, मला येतं ना पुढचं काउंटिंग. 11 दहा दहा कसं कमी 20, हा, 10 कमी 20, 10 कमी 20, 8 कमी 40 असं. असं पण करू शकतो. हा, त्यांच्या वाचन तर 40 ला 8 कमी. आता हा. ह्याच्यात विषय कोणता चाललाय मग? काउंटिंग. ह्या बोलण्यामध्ये तुमचा अनापान विषय नाही चालला ना. इथंच बघा आता, काउंटिंग. लगेच लगेच बघा लाईव्ह उदाहरण. आता लगेच लाईव्ह उदाहरण बघा. आता आपण त्या काउंटिंगच, हा 10 कमी 8 कमी 10, म्हणजे आता तुम्ही जे ते माझ्या डोक्यात आलं, किंवा ऐकणाऱ्याच्या डोक्यात ते आलं. तर हे काय म्हणतात, 40 कमी 10, 40 कमी 8, 8 कमी 40, हे काय म्हणतात? म्हणजे मी त्याचा विचार करतो. आनापानचा विषय बाजूला पडलं. निसटला, आणि आनापानचा विषय बाजूला निसटला, म्हणजे आपण अंतरंगामध्ये आतमध्ये नाही, म्हणजे स्वतःशी कनेक्टेड नाही. आता पुढे चालून श्वासातच अडकून पडायचंय का? तर तसं पण नाही. हं. पुढं खूप काम आहे. पण जिथं आधी सुरुवातीलाच तोंडाशीच अडकून पडलं, काय म्हणतात, तो घास तिथंच अडकलेला आहे, तो जर सरकतच नाही खाली, आणि त्यालाच चावत बसलाय, तर पोषण कधी व्हायचं, किंवा आत कधी कधी उतरायचा? तर सर्वसाधारणपणे सगळ्याच उपमा तंतोतंत लागू पडत नाही, कारण हे कामच वेगळं आहे. तर आपण आज महत्वाचा मुद्दा पाहिला, अंतरंग, अंतरंग बहिरंग, आत बाहेर, वर्तन, मन, मन आणि वर्तन एकच आहे, आणि त्याच्यात उतरायचंय. हा आजचा आपला महत्वाचा मुद्दा. म्हणजे सगळंच विचार करायला लावणारच येतं. जागृतीतून सगळे शब्द जे येतात ना, ते विचार करायलाच लावतात. आणि गाफील अवस्थेत बोललं का, ते काय बोलतोय हा, असा प्रश्न पडतो. तर मला असं म्हणजे असं जाणवतंय की आपलं जे अस्तित्व आहे हे म्हणजे बेसिक 2 गोष्टीवर आहे. म्हणजे प्रायोरिटी, एक तर तुमचं हार्ट बिटिंग सुरू राहिलं पाहिजे हा, आणि श्वास सुरू राहायला पाहिजे. या 2 जास्त महत्वाच्या असं वाटतंय. दुसरी कोणती, शास्त्र आणि दुसरी? हार्ट बिटिंग म्हणजे हृदयाचं स्पंदन. नाही. प्रा- हृदय हे एक पार्ट आहे त्याचा, जसं आनापान एक पार्ट आहे. श्वास, श्वासाच्या निमित्ताने होणाऱ्या हालचाली हा एक पार्ट आहे.
एक सिस्टम आहे, तशी हार्ट एक सिस्टम आहे. रक्त रक्त हार्ट आणि रक्ताभिसरण. नाही ते एक नंबरला आहे, कारण ते बंद पडलं की बाकीचं बंद पडतं, त्याच्यानंतर श्वास बंद पडला की बाकीचं बंद पडतं असं. असं तर ते वर- आता कसं आपण ते आपण वर्गवारी. का आपण अजून हा वर्गवारी आता कसं आपल्याला ते जे सांगितलं गेलंय ते आपण मान्य करतोय. आपण अजून मेलो नाही, त्यामुळे आपलं काय हा. आधी बंद पडेल आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला असं सांगितलं जातं का आधी हार्ट बंद पडतं आणि मग श्वास कमी होतो आणि मग मेंदू बंद पडत असेल, काय असेल ते थंड जे होत जातं, जे जे थंड होतं त्याच्यात हे असा क्रम असेल, काय असेल तो. पण हे सगळं जर आपल्यातलं आहे, तर आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला का नाही माहित? सगळ्यात जवळचा आहे, सगळ्यात आतला आहे, पण मी आतमध्ये नाहीच ना. मी जग काय सांगताय ते पाहतो, लोक काय सांगतात ते पाहतो. जय भीम. तर जय भीम. डॉक्टरला पण